पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन उत्साहात पार पडले। या कार्यक्रमाला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। उद्घाटनानंतर माध्यमांशी बोलताना तटकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुती म्हणून लढण्याचा विचार वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याचं सांगितले। मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे यांसारख्या महानगरपालिकांमध्ये राजकीय परिस्थितीनुसार स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केले। रोहित पवार यांनी पॉश कार्यालय केल्याची टीका केल्यानंतर तटकरे यांनी चोख प्रत्युत्तर दिले। सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांना मी ज्या खेड्यातून आलोय त्यांची जाण नसते। 1985 मध्ये मी निवडणूक लढवत होतो तेव्हा त्यांचा जन्मही झाला नव्हता असं तटकरे म्हणाले। सूरज चव्हाण प्रकरणात पक्षाच्या कोर कमिटीने निर्णय घेतल्याचं त्यांनी नमूद केले। नाशिक पालकमंत्री पदाच्या तिढ्यावर विचारले असता तटकरे म्हणाले की निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेतृत्व घेईल। भुजबळ हे अनुभवी नेते असून त्यांचं विधान पक्ष संघटनेशी संबंधित असण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। शिवशाही न्यूज प्रतिनिधी पारस मुथा, पुणे। प्राप्त करू शकतो। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने सुद्धा महायुती म्हणून आम्ही सामोरं जाण्याचा विचार वरिष्ठ पातळीवरती जरूर त्या ठिकाणी करतो आहोत। पण त्या महानगरपालिकेमध्ये त्या जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचं आपल्या प्रमुख पदाधिकारी, विधानसभा सदस्य, पक्षाचे अध्यक्ष, माजी महापौर या सर्वांची चर्चा करून आम्ही त्या संदर्भातला अंतिम निर्णय त्या ठिकाणी महायुतीत लढणार का पुणे महापालिका कसं काय? मी असं म्हटलं की राज्य पातळीवरती सगळ्या निवडणुका महायुतीकडून लढाव्या असं समन्वय समितीच्या औपचारिक चर्चेमध्ये एक आम्ही निर्णयास्पद आलेला आहे। पण तरीही राज्यातल्या वेगवेगळ्या महापालिका, आता मुंबई महापालिका असेल, ठाणे असेल, पुणे असेल, संभाजीनगर, नागपूर, वेगवेगळ्या महापालिकेमध्ये वेगवेगळी राजकीय परिस्थिती आहे। अशा वेळेला तिथले पदाधिकारी, तिथले विधानसभा सदस्य यांचे मत आम्ही जाणून घेऊ, भारतीय जनता पक्षाचं जाणून घेईल, शिवसेनेचं जाणून घेईल, समन्वय समितीमध्ये आम्ही बसू आणि मग 3 नेते जे आहेत, देवेंद्रजी, अजितदादा आणि एकनाथराव या संदर्भातला योग्य तो निर्णय। कार्यालयाचं उद्घाटन झालंय। सकाळी रोहित पवारांनी टीका अशी केली आहे की पॉश कार्यालय केले, कारण लोकही पॉश येतात तिथे तुमच्यासारखी पॉश आहे, पैसा आहे म्हणून एवढं मोठं कार्यालयाचं उद्घाटन होतं। सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांना मी ज्या खेड्यातून आलो त्याची जाण त्यांना असू शकणार नाही। त्याची जाण असायला बरोबर एक मिनिट त्यांची जाण असायला, कारण मला 85ला राजीव गांधी या देशाचे पंतप्रधान आणि ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष असताना इंडियन नॅशनल काँग्रेसचं हाताचा पंजाबच्या उमेदवारी मिळाली, त्याला त्यांचा जन्मही झाला नव्हता। त्यामुळे त्यांनी फारसा टीका आमच्या पॉशपणावरती किंवा कार्यालयावरती करण्याचा प्रयत्न करू नये। प्रत्येक कार्यालय आपापला नेता आपापल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत असतो। फार पवारांनी याच्यामध्ये मेहनत घेतली, त्याचा मला आनंद आहे। दादांचा पक्ष तुम्ही हायजॅक केला, म्हणजे कोकणच्या नेतृत्वाने त्यांना माझा आणि दादांचं अतूट असं नातं, गुणानुबंधाचं संबंध हे त्यांना कधीच आवडलेले नव्हते। पहिल्यापासूनच त्यांच्या मनामध्ये द्वेष असं म्हणण्यापेक्षा, असं म्हणण्यापेक्षा काय पूर्वग्रह दूषित त्यांची मानसिकता कदाचित असेल। मला काय फारसं त्याबद्दल काय मत व्यक्त करायचं नाही। दादांचं जे माझं काय नातं आहे ते समजा महाराष्ट्राला त्या ठिकाणी माहिती आहे। मला त्याच्यावरती काय स्पष्टीकरण करण्याची आवश्यकता आहे। सूरज चव्हाणच्या प्रकरणावरून आता टीका होत चालली की दादा पण म्हणाले की त्या बैठकीला दादा नव्हते, कुणी सूरज चव्हाणला घ्यायला लावलं, कारण लातूरमध्ये सगळा गोंधळ झाला तो तुम्ही सगळा बघितला होता, तुम्ही त्या लोकांशी पण बोलला होता। सूरज चव्हाणला तुम्ही घेतलं की पक्षाने निर्णय घेतला? कोर कमिटी या संदर्भातला निर्णय घेतला। धन्यवाद। दादांचं असं स्टेटमेंट आलं की मला माहित नाही, मी माहिती घेऊन पक्षामध्ये सामूहिकरित्या निर्णय त्या ठिकाणी घेतले जात असतात। पक्षाच्या कोर कमिटी या संदर्भातला निर्णय घेतला। धन्यवाद। बरं, महापालिका आणि जेडपीचं कसं स्वभाव की आता पटेल साहेबांनी घोषितच केलं तुम्ही सगळ्या जागांची तयारी वगैरे। एक असं आहे की नियोजन करत असताना उद्या महायुती म्हणून निवडणूक लढताना सुद्धा तुम्हाला प्रभाग पद्धती 4 सदस्यांची असल्यामुळे सर्व जागांचा अभ्यास असला। त्यामध्ये 50% जागा आरक्षित असतील महिलांसाठी, 27% जागा ओबीसी साठी आरक्षित असतील, काही ठिकाणी एससी साठी जागा आरक्षित असणार स्वाभाविकपणाने लोकसंख्येनुसार। त्या दृष्टिकोनातून तुम्ही अभ्यास करून तयारी करा असं त्यांना सूचित करायचं काय नाही ना। एक असं आहे की मी मगाशी निश्चितपणे सांगितलं की महायुतीच्या समन्वय समितीमध्ये या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढवाव्यात अशी आमची चर्चा झालेली आहे।
तथापि राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात आणि वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये वेगवेगळी राजकीय परिस्थिती आहे. अशा वेळेला त्याचा आम्ही आढावाही घेऊ, समन्वय समितीमध्ये बसू आणि मग अंतिम निर्णय हे 3 नेते त्या ठिकाणी घेतील. भुजबळ साहेब आज नाशिकमध्ये असं म्हणाले की नाशिकचा सगळा कारभार हा माझ्याकडे असणार आहे, मीच पाहणार आहे नाशिकचं सगळं. तर अप्रत्यक्षरित्या त्यांनी पालकमंत्री पदावर पुन्हा दावा केलेला आहे. तुमच्या माहितीमध्ये नाशिक आणि रायगडचा पालकमंत्री पदाचा तिढा नेमका कधी सुटणार आहे आणि भुजबळांना पुन्हा पालकमंत्रीपद दिलं जाईल? बघा, भुजबळ साहेब काय कॉन्टेक्स्ट मध्ये बोलले मी त्यांचं मत काय ऐकलेलं. एक नक्की आहे की ते पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. दीर्घकाळ महाराष्ट्राच्या राजकारणात 1985 साली ते विधानसभेवरती निर्वाचित झाले, 2 वेळेला महापौर झाले, ते 1 वेळा नेते आहेत. स्वाभाविकपणाने त्यांचं ते म्हणणं कदाचित पक्ष संघटनेच्या बाबतीमध्ये असू शकते. सरकारच्या बाबतीमध्ये पालकमंत्र्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अधिकारात आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसून नाशिक आणि रायगडचा योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेतील. रायगडचा निकाल झाल्याचं असं नाही, असं होत नाही. ध्वजावंदनाच्या विश्वातून सरकारने त्या संदर्भाचा निर्णय घेतला. पालकमंत्र्याचा निर्णय अजूनही अनिर्णित आहे. योग्य वेळेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या संदर्भाचा निर्णय नक्की घेतील. झेंडावंदन मिळालं ताईंना म्हणून मी तेच सांगितलं की या 2 बाबी भिन्न आहेत. ध्वजारोहण करणं, ज्या ठिकाणी पालकमंत्री नाही त्या ठिकाणी कोणाला ध्वजारोहण करण्याचा अधिकार म्हणजे कुणी करावं सरकार त्या ठिकाणी ठरत असतं. माननीय मुख्यमंत्री ठरतात. त्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी नाशिकला गिरीश महाजन, रायगडला आदित्य ठाकरे यांनी ध्वजारोहण करावं अशा वेळचं ठरलं. 26 जानेवारी 1 मेला सुद्धा याच पद्धतीने झालं होतं. पालकमंत्र्याच्या बाबतीमध्ये हे तिघे नेते एकत्रित बसतील आणि निर्णय करतील. धन्यवाद. घर आयुष्यात एकदाच बनतं. सर्व प्रकारच्या वास्तुशास्त्र व ज्योतिष सल्ला आणि मार्गदर्शनासाठी श्री यश वास्तु व ज्योतिष मार्गदर्शन. वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ञ श्री संतोष लवटे, संतनगर, लोहगाव, पुणे. संपर्क क्रमांक 97 64 65 91 33. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.